नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आठवड्याभराच्या रांगोळ्यांची एक पुन्हा सिरीज घेऊन आलेली आहे. तर आजच्या भागामध्ये तुम्हाला आठवड्याभरासाठीच्या 7 दिवसांच्या सोमवार ते रविवार अशा पूर्ण रांगोळ्या बघायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका. आणि पारंपरिकच रांगोळ्या आहे, म्हणजे टिपक्यांच्या रांगोळ्या आजच्या भागामध्ये. ज्या मैत्रिणींना टिपक्यांच्या रांगोळ्या काढायला आवडतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर त्यांनी त्यांचा थोडासा 8 ते 10 मिनटाचा वेळ रांगोळीसाठी काढून ठेवावा आणि व्हिडिओ पूर्ण बघावा. आणि जर रांगोळ्या आवडल्या तर नक्की तुम्ही तुमच्या दारासमोर ट्राय करा आणि मला सांगा ट्राय केल्यानंतर कशा वाटताय, रांगोळ्या काढल्या की नाही ते पण सांगा. तर मोस्टली 3 ते 3 टिपक्यांच्याच रांगोळ्या आजच्या भागामध्ये. फक्त एक रांगोळी फिंगर रांगोळी आहे आणि अतिशय सोप्या आहे, अगदी सहज काढू शकाल आणि कमी वेळात काढू शकाल अशाच आहे. मी काही दिवसांपूर्वी एक पोल घेतला होता, म्हणजे मी प्रश्न विचारला होता आपल्या मैत्रिणींना, सबस्क्रायबर मैत्रिणींना, की तुम्हाला कुठल्या प्रकारची रांगोळी काढायला आवडते. सहज विचारावा असा वाटला मला, की बघू आपल्या मैत्रिणींना काय रांगोळीबद्दल म्हणजे काय वाटतं त्यांना. तर मी 2 ऑप्शन ठेवले होते, एक टिपक्यांची रांगोळी आणि फिंगर रांगोळी. तर फिंगर रांगोळीला जास्त रिस्पॉन्स आलेला आहे टिपक्यांच्या रांगोळीपेक्षा. तर दोन्ही रांगोळीचे मी तुम्हाला फायदे आणि तोटे सांगणार आहे. पहिले आपण टिपक्यांच्या रांगोळीचे बघू. टिपक्यांची रांगोळी पण लवकरच काढून होते. फक्त जेव्हा आपल्याला त्या रांगोळीमध्ये जर कलर भरायचे असतील तर टिपक्यांच्या रांगोळीला वेळ लागतो. जर छोटी असेल तर होती लवकर काढून. आणि फायदा काय रांगोळीचा, ही एक तर पारंपरिक रांगोळी आहे, त्यामुळे ज्या आपल्या जुन्या बायका आहेत त्यांना टिपक्यांच्याच रांगोळ्या आवडतात, आपल्या आजी, काकू वगैरे, आई. त्यामुळे त्यांना ह्याच रांगोळ्या काढायला आवडतात. आणि ह्या रांगोळीचे फायदे काय आहे, की रांगोळी कमी लागते. कारण की आपण यामध्ये फक्त टिपक्यांचा आणि लाईन वगैरेचाच वापर केलेला असतो, कर्वचा केलेला असतो आणि ती बोटाच्या चिमटेनेच काढायची असते, त्यामुळे ती रांगोळी पण कमी लागते. त्याचप्रमाणे फिंगर रांगोळी आपण जेव्हा काढतो त्या रांगोळीचा फायदा काय, काढून लवकर होते. कारण की 2-3 टिपके काढले, बोटाने फक्त पुढे सरकवले तर फूल तयार होऊन जातं, किंवा पेन वगैरेच्या मदतीने पटकन फूल तयार होतं, डिझाईन तयार होते आणि दिसायला पण छान दिसते ही रांगोळी, भरगच्च दिसते. पण या रांगोळीचा तोटा काय मैत्रिणींनो, ही रांगोळी जास्त लागते. आणि तुम्हाला माहितीच आहे, आपले जुने जे माणसं आहेत त्यांना सवय लागलेली आहे लहानपणापासून त्यांच्या. कारण की पूर्वीची परिस्थिती प्रत्येकाची खूप नाजूक होती. तर त्यांना सवय लागलेली असते नाही का काटकसर करायची. तर त्या व्यक्तींना आवडत नाही अशा रांगोळ्या वाया वगैरे गेलेल्या. मी माझ्या घरातलं स्वतःचं पण उदाहरण सांगते. म्हणजे माझे जे आजी, सासू वगैरे, तर त्यांनाही नाही आवडत रांगोळी वाया घातलेली. त्याचप्रमाणे तुमच्या पण घरात सेम असणार आहे, कारण की जुने माणसं तुम्हाला माहितीच आहे चांगलं. तर ह्या रांगोळीचा तोटा काय, रांगोळी जास्त लागते. आणि आपल्याला इंस्टाग्रामला एका मैत्रिणीची कमेंट पण आली होती, तुमच्या रांगोळ्या खूप छान असतात म्हणे, पण रांगोळी खूप जास्त लागते. तर आता याला ऑप्शनच नाही मैत्रिणींनो. एक तर मग तुम्हाला टिपक्यांच्या रांगोळ्या काढायला लागतील, पण ज्यांना फिंगर रांगोळी आवडते त्यांनी त्यांची रांगोळी कंटिन्यू करा, काहीच हरकत नाही. आणि एखाद्याला आवडते रांगोळी पण वाया जाते, त्यामुळे ते काढत नाही, तर आठवड्यातून 1-2 वेळा फिंगर रांगोळी तुम्ही काढू शकतात, काहीच हरकत नाही. आणि प्रत्येकाचा चॉईस आहे रांगोळी कोणती काढायची. आपल्या चॅनलवर तर दोन्ही प्रकारच्या रांगोळ्या मी टाकत असते, टिपक्यांच्या पण रांगोळ्या असतात आणि फिंगर रांगोळ्या पण असतात. तर तुम्हाला ज्या पण रांगोळ्या आवडतील तुम्ही नक्की काढा. तर बघू शकता आपली पुढची रांगोळी पण 3 ते 3 टिपक्यांची आहे, त्यात आपण थोडा कलर भरलेला आहे. तुम्हाला जर अशाच सोप्या सोप्या रांगोळ्या अगदी कमी वेळात होतील अशा रांगोळ्या जर काढायच्या असतील, नवीन डिझाईन शिकायच्या असतील, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ऑल नावाच्या ऑप्शनवर पण क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल.
आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघता येईल, मिस होणार नाही व्हिडिओ. आपण कसं कामाच्या गडबडीत नाही बघत व्हिडिओ, तर वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघत जा. कारण की मी अशा छान छान सोप्या सोप्या रांगोळ्या तुमच्यासाठी रोजच घेऊन येणार आहे आणि आधीचेही व्हिडिओ नक्की बघा. तुमचे पण काही रांगोळी रिलेटेड काही सजेशन्स असतील, प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकतात. कळवतात मला भरपूर मैत्रिणी. आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एका मैत्रिणीचा रिप्लाय आला होता की रांगोळी खूप लागते. असंच तुम्ही काय काय मला तर माहिती आहे फिंगर रांगोळी. मी तुम्हाला आधीच्या पण भागात सांगितलं आहे की फिंगर रांगोळीला रांगोळी जास्त लागते. पुढची रांगोळी पण आपली 3 ते 3 टिपक्यांची आहे. असंच फूल काढून घेतलं आहे आधीच्या रांगोळीप्रमाणे. कलर केशरी कलर, नारंगी कलर भरते मी त्याच्यात. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही जर दारासमोर रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली तर नक्की सुरुवात करा. छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर, एकदम प्रसन्न वाटतं घरात आणि आपली परंपरा पण जपली जाते. एक पॉझिटिव्ह एनर्जी पण राहते घरामध्ये. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगते. कारण की रांगोळी काढायला काहीच वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिट जास्तीत जास्त. छोटी काढायची रांगोळी. तुमच्याकडे जर अजिबात वेळ नसेल, एकदम छोटी काढायची, पण रांगोळी काढत जा दारासमोर. सणावाराला तर सर्वच रांगोळी काढतात, पण रोज रांगोळी काढल्याचे फायदे पण भरपूर आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. आणि पुढच्या भागात म्हणजे उद्याच्या भागातही आपण अशाच सोप्या सोप्या कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या घेऊन येणार आहोत. तर उद्याच्या भागात आपण भेटणार आहोत. तोपर्यंत आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या नक्की सांगा आणि रांगोळ्या नक्की ट्राय करा. चला तर भेटूया पुढच्या भागात अशा सोप्या सुंदर रांगोळ्यांसोबत. धन्यवाद. बाय बाय.